गावाची अस्मिता आणि स्वाभिमान दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. बुधगाव येथे प्रचार सभेत खासदार विशाल पाटील यांचे मतदारांना आवाहन केलं आहे. बुधगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषद बुधगाव गटातून कर्णाच्या पूजा एडके, पंचायत समितीसाठी अनिल डुबल हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान बोलताना खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की फक्त पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते आणि जनतेशी नाळ जुळणे गरजेचे आहे. बुधगावात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा असून गावाची अस्मिता आणि स्वाभिमान दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. पैसे आणि 4 मटणाचे तुकडे फेकले की गाव आपलंच असं म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जागृतपणे मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. बुधगावात काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून चुकीचे पायंडे पडले आहेत. या चौकटीतून बाहेर पडायचे असेल तर सक्षम, अभ्यासू, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. अनिल डुबल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी निधी खेचून आणला. शैक्षणिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या जडणघडणीत विशेष सहभाग आणि मार्गदर्शन असल्याने असे उमेदवार निवडून देणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असणाऱ्या पूजा एडके या उच्च शिक्षित असून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मिरज तालुक्यातील बुधगाव जिल्हा परिषद गट म्हणजे बुधगाव, माधवनगर, खोतवाडी व कर्नाळ या 4 गावांचा मिळून जो जिल्हा परिषद गट आहे, त्या जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेला पूजा रोहन एडके यांना उमेदवारी दिलेली आहे. बुधगाव पंचायत समिती गटात अनिल डुबल यांना उमेदवारी दिली आणि त्याचबरोबरीनं माधवनगर पंचायत समिती गटातून मंजुषा अशोक घाडगे असे 3 उमेदवार काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत. सातत्याने हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण गेल्या वेळेला ह्या ठिकाणी काँग्रेसचा थोडक्या मतात पराभव झाला आणि म्हणून ह्या वेळेला ताकदीचे उमेदवार आपण ह्या ठिकाणी उभे केलेले आहेत. वसंतदादांना मानणारा हा परिसर, प्रत्येक गावातनं घरोघरातनं वैयक्तिक संबंध हे आमच्या वसंतदा कुटुंबियांशी ह्या गावातल्या या भागातल्या लोकांचे राहिलेले आहेत. लोकसभेला ह्या 4ही गावात प्रचंड बहुमत जनतेने मला दिलं, चांगलं मतदान दिलं, याबद्दल निश्चितच त्या सगळ्यांचे मी आभार मानले पाहिजेत. आणि त्याचबरोबरीनं निवडून आल्यावर त्या 4ही गावात चांगला निधी त्या लोकसभेच्या माध्यमातून द्यायचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. ज्या पुढेही या गावांवर माझं वैयक्तिक लक्ष राहणार आणि त्यामुळे ही प्रतिष्ठेची निवडणूक आमच्यासाठी ह्या ठिकाणी झालेली आहे. खूप अजून प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गावच्या लोकांचे सोडवता येतात. खासदार म्हणून काम करत असताना खालचे जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या विचाराचे असले आणि पंचायत समिती सदस्य आपल्या विचाराचे असले तर कामाचा चांगला निपटारा करता येतो. आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या परिसरातील सगळ्या लोकांनी काँग्रेसच्याच उमेदवारांना मतदान करावं. प्रत्येक मतदान केंद्रावर गेल्यावर 2 पर्याय असणार आहेत, एक जिल्हा परिषदेचा आणि एक पंचायत समितीचा. दोन्हीकडे काही न विचार करता हात चिन्ह दिसेल तिथं बटन दाबून आमच्या उमेदवारांनी निवडून द्यावं ही कळकळीची विनंती. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुधगाव.